नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीची समाप्ती 27 मार्चला म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. नवरात्रीचे 9 दिवस हे आपल्या कुलदेवीला समर्पित असतात. या दिवसांमध्ये आपली कुलदेवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा, उपासना, कुळाचार केला जातो आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची घरच्या घरीच ओटी भरायची आहे. जर आपण घरीच कुलदेवीची ओटी भरली तर देवी आई भरभरून सुख तुमच्या आयुष्यामध्ये आणेल. ओटी भरणं म्हणजेच हा एक कुळाचार असतो. आपल्या कुलदेवीचा तो एक मान सन्मान असतो आणि जेव्हा नवरात्र असते तेव्हा कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरली जाते. कुलदेवीची ओटी भरल्याने देवी आईचा कृपा आशीर्वाद हा आपल्या डोक्यावरती नेहमी राहतो. दुःख, संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. कष्टाला आणि मेहनतीला यश मिळते आणि म्हणून चैत्र नवरात्र संपण्या अगोदरच आपल्याला घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरायची आहे. ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील आणि ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी. तर ही ओटी घरच्या घरी कशी भरावी किंवा मंदिरामध्ये जाऊन ओटी कशी भरावी अशी ही संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.